नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर शेडगे दत्तात्रय भगवानराव, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊळ. विद्यार्थी मित्रो, आज आपण सहकार विषयातील अतिशय जिव्हाळ्याच्या सहकारी संस्थेकडे आपण वळणार आहोत. ती संस्था म्हणजे प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था. विद्यार्थी मित्र, प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था ही सहकारी पतपुरवठा व्यवस्थेतील अतिशय महत्त्वपूर्ण, त्याचबरोबर अतिशय सर्वसामान्यांचा आर्थिक गरजा पूर्ण करणारी, प्रामुख्याने त्यामध्ये उल्लेख करावा लागेल तो शेतकरी वर्गाचा. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, भारताची अर्थव्यवस्था ही मुळातच कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे. भारत हा खेड्यांमध्ये राहतो किंवा खेड्यांचा देश म्हणून भारताची ओळख आहे. आजही आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 60% जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये वास्तव्य करते. आणि या सर्व लोकसंख्येचा उदरनिर्वाहाचा किंवा ज्याला आपण म्हणूया रोजगाराचा प्रश्न मिटवणारं क्षेत्र कोणतं असेल तर ते म्हणजे शेती. म्हणून भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये ग्रामीण अर्थकारणाला फार महत्त्व आहे. ग्रामीण अर्थकारणामध्ये प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. सहकारी संस्थांच्या माध्यमातून भारतातील सर्वसामान्य, दुर्लक्षित, मागासवर्गीय आणि दुर्बल घटकाच्या सबलतेसाठी, सक्षमतेसाठी सहकार हा सुवर्णमध्य आपण निवडलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे भारतातील सहकारी पतपुरवठा म्हणजेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था यांच्या माध्यमातूनच खरं तर भारतातील सहकाराचा पाया किंवा सहकाराची मुहूर्तमेढ रोवली गेली असं म्हटलं जातं. याचं कारणच मुळात असं आहे, स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये 1904ला सहकाराचा पहिला कायदा करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ भारतामध्ये रोवली गेली. आणि 1904चा जो सहकारी कायदा पहिल्यांदा करण्यात आला तो प्राथमिक शेती सहकारी पतपुरवठा संस्थांच्या बाबतीमध्ये करण्यात आला. ब्रिटिश आमदानीमध्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये शेतीची आणि शेतकऱ्यांची अतोनात पिळवणूक झाली, शोषण झालं. यामध्ये ब्रिटिश सरकार कारणीभूत होतं, पण त्याचबरोबर आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली जमीनदारी, सावकारकी यांच्या माध्यमातूनही कमालीचं शोषण या शेतकऱ्यांचं आणि शेतीचं झालं. अशा शोषणीय परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी, शेतीच्या विकासासाठी संस्थात्मक पातळीवरून पतपुरवठा व्हावा अशा प्रकारची भूमिका अनेक त्यावेळच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यातूनच जगभर सहकाराचा विस्तार होत होता. अशातच ज्या सहकाराची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली, त्याच ब्रिटिशांच्या वैचारिक मांडणीतून भारतातही सहकार प्राथमिक शेती सहकारी पतपुरवठ्यांच्या माध्यमातून भारतामध्ये आला असं म्हणायला जागा आहे, वाव आहे. यासाठी मात्र भारतीयांचे प्रयत्न हे निश्चितच अतिशय उल्लेखनीय होते. भारतीयांचा आग्रह होता, भारतामधले अर्थतज्ज्ञ असतील, सहकार तज्ज्ञ असतील यांचा त्यासाठीचा पाठपुरावा होता. आणि म्हणून भारतामध्ये पहिल्यांदा सहकार कशातून सुरू झाला असेल तर तो म्हणजे प्राथमिक शेती सहकारी पतपुरवठा संस्थांच्या माध्यमातून तो सुरू झाला. एक बाब इथं आणखी एक आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे भारतात जमीनदार आणि अन्य
सावकार हे जे काही शेतकऱ्यांचे शोषण करत होते, ह्या शोषणातून बाहेर पडण्यासाठी हा जो प्रयत्न झाला ह्याची पार्श्वभूमी फार अतिशय वास्तवाचं दर्शन घडवणारी आहे. भारत हा कृषीप्रधान देश असूनही आज स्वातंत्र्यानंतर 65-70 वर्षाचा कालखंड उलटल्यानंतर सुद्धा भारतामध्ये ग्रामीण भागात राहणारी लोकसंख्येने त्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय, शेती आणि शेतीशी पूरक उद्योगधंदे किंवा पूरक व्यवसाय यावरतीच ही मोठी लोकसंख्या अवलंबून असल्याचं आपल्या लक्षात येतं. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जरी शेतीचा वाटा अल्प दिसत असला तरीसुद्धा रोजगाराच्या दृष्टिकोनातून शेती हे प्रमुख क्षेत्र म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचं मानलं जातं. वास्तविक पाहता स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय कृषी क्षेत्राची एकूण स्थिती फार चिंताजनक होती. कारण शेती व्यवसायाला व्यापारी बँका कर्जपुरवठा करत नव्हत्या आणि शेतकऱ्यास इतर मार्गाने फारसा कर्जपुरवठा होत नव्हता. वास्तविकता सहकारी चळवळ व पतपुरवठ्यामुळे त्यास थोडासा दिलासा मिळाला हे वास्तव आहे. मात्र या सहकारी संस्थांची किंवा पतपुरवठा सहकारी संस्थांची प्रगती, संस्थांचा विकास हा स्वातंत्र्योत्तर काळातच झाला हे आपल्याला इथं नमूद करावं लागेल. शेतीला प्रामुख्याने अल्प, मध्यम व दीर्घमुदत कर्जपुरवठ्याची गरज असताना कर्जाची ही गरज लक्षात घेऊन सरकारी पातळीवरून काय प्रयत्न होत होते, परंतु ते पुरेसे पडत नव्हते आणि म्हणून सहकारी पतपुरवठा रचना तयार करण्यात आली. अल्प व मध्यम मुदत कर्जासाठी सहकारी पतपुरवठा रचना ही त्रिस्तरीय स्वरूपाची तयार करण्यात आली. त्यामध्ये ग्रामीण पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर अशा प्रकारची ही व्यवस्था निर्माण करण्यात आली. त्रिस्तरीय रचनेतून शेतीला आणि शेतीत काम करणाऱ्या काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला भांडवलाचा पुरवठा व्हावा याकरिता अल्पमुदत, मध्यमुदत कर्जपुरवठा करण्याकरिता एक संस्थात्मक फळी उभी करण्यात आली. दुसऱ्या बाजूला कृषी क्षेत्रात लागणारा दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करण्याकरिता जिल्हा स्तरावर प्राथमिक भूविकास बँका आणि राज्य स्तरावरती राज्य सहकारी भूविकास बँका ह्या निर्माण करण्यात आल्या. तदनंतर वास्तवतः भारतामध्ये सहकारी पतपुरवठ्याच्या माध्यमातून शेतीला कर्जपुरवठा करण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने प्राथमिक पतपुरवठा, कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांवरती गेली हे आपल्याला वेगळं सांगायला नको. परंतु तत्पूर्वी आपल्याला भारतातील सहकारी पतपुरवठा रचना ही समजावून घ्यावी लागेल. शेतकरी वर्गाला शेती व्यवसायासाठी 2 प्रकारच्या कर्जाची गरज असते हे यापूर्वीच आपण अधोरेखित केलेलं आहे, ज्यामध्ये अल्पमुदतीच्या कर्जांचा समावेश होतो आणि दीर्घ मुदतीच्या कर्जांचा समावेश होतो. भारतातल्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून, सहकारी पतपुरवठा संस्थांच्या माध्यमातून जो पतपुरवठा होतो त्याची रचना आपल्याला या सोबतच्या तक्त्यामध्ये स्पष्ट होते. भारतीय सहकारी बँकांची रचना स्पष्ट करताना एका बाजूला नागरी सहकारी बँका आणि दुसऱ्या बाजूला ग्रामीण सहकारी बँका असं चित्र आपल्याला दिसतं. नागरी सहकारी बँकांचा फक्त उल्लेख आपण या ठिकाणी करून घेऊया. त्यामध्ये निर्देशित नागरी सहकारी बँका, अनिर्देशित नागरी सहकारी बँका म्हणजेच ज्याला आपण शेड्यूल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, नॉन शेड्यूल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स असं आपण म्हणतो. निर्देशित म्हणजे शेड्यूल बँकांच्या अंतर्गत बहुराज्य नागरी सहकारी बँका आणि एकराज्य नागरी सहकारी बँका यांचा समावेश होतो. नॉन शेड्यूल बँकांच्यामध्ये म्हणजे अनिर्देशित नागरी सहकारी बँकांच्यामध्ये बहुराज्य अनिर्देशित नागरी सहकारी बँका आणि एक राज्य निर्देशित नागरी सहकारी बँका यांचा समावेश होतो. आता दुसरा महत्त्वाचा भाग आपल्याला इथं लक्षात घ्यावा लागेल तो म्हणजे ग्रामीण सहकारी बँका. ग्रामीण सहकारी बँकांचा उल्लेख होत असताना त्याचीसुद्धा 2 विभागांमध्ये विभागणी आपण करतो, ज्यामध्ये अल्पमुदतीच्या स्वरूपाचा कर्जपुरवठा करणाऱ्या संस्था आणि दीर्घ मुदतीच्या स्वरूपाचा कर्जपुरवठा करणाऱ्या संस्था. अल्पमुदतीच्या कर्जपुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो म्हणजे राज्य सहकारी बँका. राज्य सहकारी बँका ह्या राज्यस्तरावरती शिखर बँकेची जबाबदारी पार पाडतात. तर त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्याकडून थेटपणानं प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांना हा निधी दिला जातो किंवा पुरवला जातो. हा झाला अल्पमुदतीच्या कर्जांचा भाग.
दुसऱ्या बाजूला सहकाराच्या माध्यमातून दीर्घ मुदतीच्या स्वरूपाचा कर्जपुरवठा करण्याची वित्तपुरवठा करण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने प्राथमिक सहकारी शेती ग्रामीण विकास बँका, ज्याला आपण प्राथमिक भूविकास बँका असे म्हणतो, दुसऱ्या बाजूला राज्य सहकारी व ग्रामीण विकास बँका म्हणजे राज्य पातळीवर काम करणारे भूविकास बँका यांचा समावेश होतो. थोडक्यात काय तर प्राथमिक पतपुरवठा कृषी पतपुरवठा संस्था या अल्पमुदतीचा पतपुरवठा करतात, तर भूविकास बँका ह्या दीर्घ मुदतीचा पतपुरवठा करतात. हे आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यावं लागेल. यानंतर आपण पाहणार आहोत ती म्हणजे भारतामध्ये अल्पमुदतीच्या कर्जासाठी असणारी त्रिस्तरीय जी रचना आहे, ती त्रिस्तरीय रचना कशा स्वरूपाची आहे, तिचं स्वरूप नेमकं कोणत्या पद्धतीचं आहे. भारतात सहकारी पतपुरवठा यंत्रणा ही त्रिस्तरीय स्वरूपाची असून ती पिरॅमिडच्या आकाराची आहे. म्हणजेच काय, राज्य सहकारी बँक, त्या खालोखाल काम करणारी जिल्हा पातळीवरती काम करणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि त्यानंतर गाव पातळीवरती खेड्याच्या पातळीवरती काम करणारी प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था, म्हणजे थेट शेतकऱ्यांचा ज्यांचा संबंध येतो, शेतकऱ्यांचा ज्या संस्थेशी ज्या पतपुरवठा संस्थेशी संबंध येतो ती म्हणजे प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा बँक. यामध्ये आपल्याला उल्लेख करावा लागेल तो म्हणजे असा, या त्रिस्तरीय रचनेमध्ये पिरॅमिडच्या पायाशी ग्रामीण सहकारी संस्था म्हणून प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था असून त्याचे कार्यक्षेत्र एक किंवा अनेक खेडे असू शकतात. मध्यभागी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, त्याचं काम जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये राहतं किंवा जिल्ह्यापुरतं असेल. राज्यस्तरावरती राज्य सहकारी बँक काम करत असताना ही राज्य पातळीवरती काम करते, ती जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या एकूणच प्रतिनिधित्वाची म्हणजे शिखर समितीची जबाबदारी ही राज्य सहकारी बँक पार पाडते. अशा सगळ्या रचनेचा भाग आपण पतपुरवठ्याचा पाहिल्यानंतर आपल्याला थोडंसं पुढं जाऊन आता प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था म्हणजे नेमकं काय आणि त्याचे उद्दिष्ट काय, त्याची कार्य कोणत्या स्वरूपाची आहेत याकडे आपल्याला वळायचं आहे. आता आपण पाहणार आहोत प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांची व्याख्या. बी मुखर्जी यांनी केलेली एक जी व्याख्या आहे सहकारी संस्थांची, प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांची, ती आपल्याला इथं अभ्यासायची आहे. बी मुखर्जी असं म्हणतात, आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी, शेती उत्पादनात वाढ घडवून आणण्यासाठी परस्पर सहाय्य व सहकार्य या तत्वावरती स्थानिक गाव पातळीवरती लोकांनी निर्माण केलेली संस्था म्हणजे प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था होय. अतिशय वास्तव स्पष्ट करणारी प्राथमिक कृषी पतपुरवठा कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांची भूमिका स्पष्ट करणारी ही व्याख्या इथं आपल्याला पाहायला मिळते. यानंतर खरं तर आपल्याला याच व्याख्यावरून प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांचे स्वरूप जाणून घ्यायचं आहे. हे स्वरूप स्पष्ट होत असताना किंवा आपल्याला समजावून घेत असताना काही मुद्द्यांच्या आधारानं आपल्याला ते स्वरूप स्पष्ट करून घेता येईल. ज्यामधला पहिला मुद्दा कार्यक्षेत्र. प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांचं नेमकं कार्यक्षेत्र किती असेल, कुठं असेल, तर यामध्ये एक गाव एक संस्था व यामध्ये 500 ते 600 किंवा 3000 लोकसंख्या असलेल्या गावात संस्था स्थापन करावी अशा प्रकारचे निर्देश, अशा प्रकारचे निर्बंध या ठिकाणी असताना आपल्याला पाहायला मिळतं. एखादी प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था स्थापन होण्याकरता किमान 500 लोकांचे ते गाव असावं किंवा ती खेडं असावं. जास्तीत जास्त 3000 लोकसंख्या असणाऱ्या लोकांचं प्रमाण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. यापेक्षा जास्त असतं तरी चालतं, त्यामध्ये काही दुमत असल्याचं कारण नाही, परंतु कार्यक्षेत्र जेव्हा आपण ठरवून घेतो त्यावेळेला 500 किंवा 3000 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये एक संस्था स्थापन करावी अशा प्रकारचे आदर्श निर्बंध त्यामध्ये घालून दिलेले आहे. दुसरा भाग स्वरूप समजावून घेताना येतो तो म्हणजे सभासद. प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था स्थापन करण्याकरिता किमान 10 सभासदांनी एकत्र येणं आवश्यक आहे. खरं तर सहकारी कोणतीही संस्था स्थापन करण्यासाठीचा हा नियम आहे. मात्र तरीसुद्धा कृषी पतपुरवठा संस्था असतील किंवा अन्य बँकांच्या बाबतीमध्ये जे काही वेगवेगळे निर्बंध वेळोवेळी घालून दिलेले आहेत सहकार कायद्याच्या अंतर्गत, त्यामध्ये या निर्बंधाचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. तिसरा भाग येतो तो म्हणजे संचालक मंडळ. प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेचं कारभार पाहण्याकरिता जे संचालक मंडळ निवडून दिलं जातं, त्या संचालक मंडळाच्या माध्यमातून या संस्थांचा कारभार पाहिला जातो, व्यवस्थापन पाहिलं जातं. हे सर्व संचालक मंडळ सभासदांमधून लोकशाही पद्धतीने निवडून दिले जातं.
पुढचा चौथा भाग येतो स्वरूप समजावून घेण्यासाठी, ते म्हणजे वित्तीय साधने. या वित्तीय साधनांमध्ये पहिला भाग येतो तो म्हणजे राखीव निधी, संस्थेचं भागभांडवल, सभासदांच्या ठेवी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राज्य सहकारी बँक, राज्य शासन व अन्य बँकांकडून मिळणाऱ्या कर्जाचा या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांच्या वित्तीय साधनामध्ये समावेश होतो. आणि या वित्तीय उभारणीच्या बळावरती प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था या आपल्या सभासदांच्या आर्थिक गरजा ह्या भागवित असतात. आता यानंतर पतपुरवठ्याचा भाग आपण समजावून घेतल्यानंतर आपल्याला ते वैशिष्ट्य आणखीन स्पष्ट होतं किंवा या बँकांचं स्वरूप आणखी स्पष्ट होतं. मागाशीच आपण पाहिल्याप्रमाणे सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून जो पतपुरवठा होतो त्यातला अल्पमुदतीचा आणि मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये सगळ्यात तळाशी त्रिस्तरीय रचनेतील सर्वात तळाशी असणारी प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था ही मुळातच अल्प आणि मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करते. आणि त्यानंतर शेवटचं भाग आपल्याला स्वरूपासाठी समजून घेता येईल तो म्हणजे सभासदांची जबाबदारी. खरं तर 1951 पूर्वी सभासदांची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची होती. अमर्यादित स्वरूपाच्या अशा अर्थाने की सहकारी संस्थांच्या सभासद हेच मुळात सहकारी संस्थेचे मालक असतात. सभासदांनी संस्थेच्या घेतलेल्या भागरोख्यांप्रमाणे संस्थेचं मालकीत्व यांना आपोआपच बहाल केलं जातं. यामध्ये 1951 पूर्वी वास्तविक पाहता ही जबाबदारी सभासदांवरती अमर्यादित स्वरूपाची होती किंवा अमर्यादित जबाबदारीचं तत्त्व त्यावेळेला स्वीकारलेलं होतं. ही अजबाबदारीची मर्यादा स्वीकारून संस्थेची कार्यक्षमता वाढवणं, सभासदांमध्ये सामूहिक जबाबदारी निर्माण करणे अशा प्रकारचे हेतू खरं तर त्यावेळेला होते. परंतु प्रत्यक्षात कार्यरत ह्या संस्था होत असताना या दोन्हीही तत्वांच्या अतिरेकीपणामुळे संस्थांच्या प्रगतीला मात्र खीळ बसते अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं. आणि मग सन 1951 अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीने या मर्यादित तत्वांचा पुरस्कार केल्यामुळे अलीकडे प्राथमिक संस्थांच्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं ही जी अमर्यादित जबाबदारी होती ती मर्यादित स्वरूपाची झाली. अशा पद्धतीने आपल्याला सहकारी संस्थांचा प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचा स्वरूप पाहिल्यानंतर आपल्याला पुढं जायचं आहे. ते म्हणजे संस्थांची उद्दिष्टे आणि कार्ये. ही उद्दिष्टे आणि कार्ये पाहत असताना आपल्याला प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांच्या उद्दिष्टाचा आणि कार्याचा पहिला भाग बघताना सभासदांच्या हितासाठी सुरू झालेल्या या संस्था आपल्याला या ठिकाणी पहिलं कार्य काय सांगता येईल तर सहकारी संस्था या मुळातच ग्रामीण भागामध्ये खेडेगावामध्ये काम करतात, अल्प उत्पन्न गटातील लोकांच्यामध्ये काम करतात किंवा अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी काम करतात. हे करत असताना असणारे सभासद हे अल्प उत्पन्न गटातील असून त्यांच्याकडून त्यांची बचत गोळा करणं, ती विविध ठेवींच्या स्वरूपामध्ये गोळा करण्याची जबाबदारी या प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांच्यावरती आलेले आपल्याला पाहायला मिळते. हे त्या संस्थांचं पहिलं उद्दिष्ट आणि पहिलं कार्य हे मानलं जातं. ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील लोकांच्याकडून ठेवी गोळा करणं किंवा बचत गोळा करणं. दुसरं कार्य त्यामध्ये आहे सभासदांच्यामध्ये बचत प्रवृत्ती वाढीस लागण्यासाठी, बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारच्या योजना आखून बचत निर्माण करणं. प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था या थेट ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांशी जोडल्या गेल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या रोजच्या दैनंदिन उत्पन्नातून, शेतीच्या उत्पन्नातून काही बचत बाजूला काढून ठेवण्यासाठी प्रेरणा देण्याचं काम किंवा प्रोत्साहन देण्यासाठीच्या विविध प्रकारच्या योजना आखण्याचं काम या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून अशा प्रकारची बचतीची प्रवृत्ती वाढीस लागावी, ग्रामीण भागातून भांडवल निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये हातभार लागावा, ही भूमिका डोळ्यापुढे ठेवून खरं तर हे दुसरं उद्दिष्ट आणि कार्य सभासदांसाठी या संस्थांच्या माध्यमातून राबवलं जातं.
तिसरं उद्दिष्ट आणि कार्य ज्याचा उल्लेख करावा लागेल, सभासदांना कर्ज वितरित करणे आणि कर्ज वाटपावर लक्ष ठेवणे. मुळातच आपण यापूर्वी पाहिलं, ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतीसाठी लागणाऱ्या भांडवलासाठी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये सावकार, काही व्यापारी, जमीनदार यांच्यावरती यांना अवलंबून राहावं लागत होतं. स्वाभाविकतः या लोकांच्यावरती कुठल्याही प्रकारचे निर्बंध नव्हते. यातूनच शेतकऱ्यांचं शोषण करणं, त्यांची अतोनात पिळवणूक करणं अशा प्रकारचे प्रकार घडत होते. आणि म्हणूनच खरं तर सहकाराच्या माध्यमातून या शोषणातून मुक्त करण्यासाठी, या जोखडातून मुक्त करण्यासाठी या संस्थांची स्थापना करण्यात आली. आणि मग स्वाभाविकच शेतकरी असणाऱ्या अल्प उत्पन्न गटातील लोकांना, दुर्बलांना कर्ज वितरित करणं, मात्र कर्ज ज्या कारणासाठी दिलेलं आहे त्या कारणाच्यासाठी त्याचा उपयोग होतो का नाही, म्हणजेच कर्जाच्या वितरणावरती लक्ष ठेवणं, ही जबाबदारी या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांवरती येऊन पडली. त्यामुळे हे प्रमुख उद्दिष्ट आणि कार्य म्हणून याच्याकडं पाहिलं जातं. पुढचं उद्दिष्ट आणि कार्य म्हणजे कर्ज वसुली करणे. प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था ह्या थेट कर्जदाराशी संबंधित आहे. कर्जदाराच्या गावात जाऊन काम करत असल्यामुळे कर्जदाराचे प्रत्येक उत्पन्नाच्या हालचालीवरती या संस्थांचं बारीक लक्ष असतं. शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी खरं तर हा वित्तपुरवठा या संस्थांकडून केला जातो. परंतु त्याचबरोबर केलेला वित्तपुरवठा पुन्हा परतफेड करण्यासाठीचा पाठपुरावा मात्र गाव पातळीवरती काम करणाऱ्या या संस्था अतिशय कटाक्षानं करतात किंवा त्यांनी तो करावा अशा प्रकारचं उद्दिष्ट या संस्थांच्या पुढे ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कर्जाची वसूली नियमितपणाने झाली तर या संस्था पुन्हा कर्ज देण्यासाठी सरकारला, लोकांना हे सक्षम होतील. आणि म्हणून कर्ज वसुलीच्या कार्याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची जबाबदारी या संस्थांवरती येऊन पडते. पुढचं वैशिष्ट्य आहे सभासदांना साखर, रॉकेल, कपडे यासारख्या जीवनावश्यक आणि उपभोग्य वस्तूंचा पुरवठा करणं. ग्रामीण भागामध्ये विविध स्वरूपाच्या अनिवार्य गरजा, ज्याला आपण म्हणूया भौतिक गरजा ज्या आहेत, त्या भौतिक गरजांमध्ये आपण काही फरक करतो. ज्या गरजा उपभोगासाठी आवश्यक अशा स्वरूपाच्या म्हणून मानल्या जातात त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू, ज्यामध्ये अन्नधान्य असेल, डाळी असतील, साखर असेल, रॉकेल असेल, कपडे असतील, या सर्व उपभोग्य वस्तूंचा पुरवठा करणारी काही व्यापारी हे दुकान मांडून बसतात. परंतु या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून, या मध्यस्थांच्या माध्यमातून ह्या सर्वसामान्य अल्प उत्पन्न गटातील लोकांचं मोठं शोषण होतं. हे शोषण टाळण्याकरिता सहकारी संस्थेच्या माध्यमातूनच आपण अशा पद्धतीचे जीवनावश्यक वस्तूंची उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारचं उद्दिष्ट प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांच्या पुढे ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा उद्दिष्ट आणि कार्याचा भाग तो म्हणजे सभासदांची आर्थिक क्षमता पाहून उत्पादन व उपभोग यासाठी कर्ज पुरवठा करणं. ग्रामीण भागामध्ये थेट सभासदांच्या दारी किंवा गावी काम करणारी ही संस्था सभासदांची आर्थिक क्षमता पाहून उत्पादन आणि उपभोग्य कारणांकरिता कर्ज पुरवठा करण्याची जबाबदारी या संस्थांना पार पाडावी लागते. कारण शेवटी अल्प उत्पन्न गटातील ग्रामीण भागातील लोकांना कर्जासाठी किंवा पतपुरवठ्यासाठी प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था हा एकमेव आधार असल्याकारणाने भांडवली कर्जाबरोबरच उपभोग्य कर्ज हेही या संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध व्हावं, हा उद्दिष्ट या संस्थांच्या पाठीमागे असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचं उद्दिष्ट ते म्हणजे सभासद शेतकऱ्यांच्या शेतमालाची साठवणूक करणं, शेतमालाची विक्री करणं. सहकारी तत्वावरती अशा प्रकारच्या कार्यास प्रेरणा देणं, प्रोत्साहन देण्याची जबाबदारी या प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांवरती येऊन पडलेली आपल्याला बघायला मिळते. प्रामुख्यानं या सर्व संस्था शेतकरी आणि शेती या संबंधामध्ये कार्यरत असल्याकारणाने शेतीमध्ये उत्पादन घेण्यासाठी भांडवल पुरवण्याबरोबरच शेतीतून मिळालेल्या उत्पादनाला चांगल्या पद्धतीचं बाजारपेठ उपलब्ध करून देणं, या बाजारपेठ उपलब्ध झाल्यानंतर मिळालेल्या उत्पन्नातून कर्ज वसुली करणं, अशा प्रकारचा समन्वय साधण्याची जबाबदारी या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांवरती असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच शेतमालाला चांगला बाजारभाव मिळेपर्यंत त्याची साठवणूक करणं, योग्य बाजारपेठ मिळण्यासाठीचा प्रयत्न करणं, या सर्व कामकाजासाठी स्थानिक पातळीची संस्था म्हणून प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांनी मदत करणं, प्रत्यक्षपणानं त्या कार्यामध्ये सहभागी होणं, अशा प्रकारची कार्ये या संस्थेकडून अपेक्षित ठेवण्यात आलेली आहे. याबरोबरच सहकार हा खेड्यापाड्यापर्यंत पोचलेला आपल्याला पाहायला मिळतो. सहकारी संस्था ह्या दुर्बलांची संघटना म्हणून त्यांना ओळखलं जातं.
परंतु या दुर्बलांची संघटना सबल करण्यासाठी संस्था चालवणाऱ्या सभासदांमध्ये सहकाराविषयीचं ज्ञान असलं पाहिजे. सहकारामध्ये प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी आणि अधिकारी यांना सहकाराची योग्य पद्धतीची माहिती असली पाहिजे. त्याच्यामध्ये व्यावसायिक गुण असले पाहिजेत. याकरिता सहकाराच्या सभासदांना शिक्षण प्रशिक्षण देऊन परस्पर सहकार्याने त्याचं महत्त्व पटवून देण्याची जबाबदारी ही स्वाभाविकपणे गाव पातळीवरती स्थानिक पातळीवरती काम करणारी संस्था म्हणून प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांवरती येऊन पडते. त्याच्यानंतर पुढचं कार्य आणि उद्दिष्ट आपल्याला स्पष्ट करता येईल ते म्हणजे सभासदांना नवीन तंत्रज्ञान व शेती संशोधन याची माहिती देऊन तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणं. मगाच्या उद्दिष्टामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था या उत्पादन कार्यासाठी पतपुरवठा करण्याबरोबरच ग्रामीण भागातील लोकांना नवनवीन तंत्रज्ञान कोणतं उपलब्ध आहे, शेतीसाठी त्याची उपयोगिता कशा स्वरूपाची आहे, शेतीमधलं नवीन संशोधन काय काय होतं आहे ते शेतकऱ्याच्या बांधापर्यंत नेऊन पोहोचवण्याची जबाबदारी म्हणजे या सर्व तंत्रज्ञानाची आणि संशोधनाची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणं, त्याचा प्रत्यक्ष वापर कसा होईल यासाठीचं तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणं, यामध्ये पुढाकार घेण्याची जबाबदारी स्थानिक पातळीवरची शेतकऱ्यांची सभासदांची संस्था म्हणून प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांवरती आलेली आपल्याला पाहायला मिळते. यानंतर पुढचं उद्दिष्ट आणि कार्य ज्याची अपेक्षा या सहकारी संस्थांकडून केली जाते ती म्हणजे शेतीजन्य उपयोगी साहित्यासाठी कर्ज पुरवठा करणं. शेतीसाठी विविध स्वरूपाच्या साधनांची गरज लागते, ज्यामध्ये बी बियाणांपासून खत पुरवठा असेल, त्याचबरोबर मशागतीसाठी लागणारी विविध प्रकारची यंत्रसामग्री असेल. या सर्व गोष्टी शेतकऱ्याला माफक दरामध्ये सहजपणानं उपलब्ध होतील, त्या तंत्रशुद्ध पद्धतीने निर्माण केलेल्या असतील अशासाठीची जबाबदारी ही प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांवरती येऊन पडते. आणि अशा स्वरूपाचं भांडवली स्वरूपाच्या तांत्रिक साधनांना उपलब्ध करण्यासाठी लागणारा जो कर्ज पुरवठा आहे हाही प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांनी पुरवावा अशा प्रकारची माफक अपेक्षा किंवा उद्दिष्ट हे या ठिकाणी ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर मगाशी ज्याचा उल्लेख आपण केला की दुर्बलांचं संघटन म्हणून सहकार उभं राहिलं. गाव पातळीवरती खेड्याच्या पातळीवरती शेतकऱ्यांच्या अडीअडचणींसाठी उभी राहणारी संस्था म्हणून प्राथमिक सहकारी संस्थांकडे आपण जेव्हा पाहतो त्यावेळेला शेतकऱ्यांचं सावकाराकडून व्यापाऱ्याकडून लुबाडणूक होऊ नये, शोषण होऊ नये याकरिता जो प्रयत्न झाला त्याच पद्धतीने विविध पद्धतीच्या सोयीसुविधा उपलब्ध करून शेतकऱ्यांचं मध्यस्थांच्यापासून शोषण होणार नाही याची काळजी घेण्याकरिता सहकाराच्या माध्यमातून मध्यस्थांचं उच्चाटन करण्याची जबाबदारी आणि उद्दिष्ट म्हणून या संस्थांच्या पुढे येऊन ठाकलेले आपल्याला पाहायला मिळते. यानंतर पुढचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे या सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतीला आणि शेतकऱ्याला लागणारा बियाणं आणि खताचा पुरवठा योग्य आणि माफक दरामध्ये उपलब्ध करून देणं. योग्य वेळी बियाणांची आणि खताची उपलब्धता असणं, त्यासाठी लागणारा वित्तपुरवठा असेल. फक्त वित्तपुरवठा करून भागणार नाही तर प्रत्यक्षपणानं बाजारातून या बियाणं आणि खतं खरेदी करत असताना शेतकऱ्यांचं शोषण होऊ नये, त्याची फसवणूक होऊ नये याची जबाबदारी स्थानिक पातळीवरील शेतकऱ्यांशी जोडलेली संस्था म्हणून प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यांनी बियाणं आणि खतं पुरवठा यांची ही सोयी उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची अपेक्षा, अशा प्रकारचा उद्देश या संस्थांच्या कार्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये उल्लेख करावा लागेल तो म्हणजे कर्ज विनियोग. प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांनी ज्या कार्यासाठी आणि ज्या उद्देशासाठी कर्ज मंजूर केलेलं आहे या उद्देशासाठी त्या कर्जाचा उपयोग होतो की नाही हे पाहण्याची जबाबदारी हे या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांची आहे. कारण जी कर्ज उत्पादक करण्यासाठी दिलेली आहे ती उत्पादक करण्यासाठी वापरली गेल्यास उत्पादन वाढून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्याबरोबर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्याबरोबर कर्जाची परतफेड वेळेवरती होऊन सहकारी संस्थासुद्धा सक्षम होतील, अर्थक्षम होतील. ही जबाबदारी खरं तर या उद्दिष्टातून पार पाडायची अपेक्षा इथं ठेवण्यात आलेली आहे. आणि या सर्व उद्दिष्टांचा आणि कार्याचा समावेश हा शेवटी होतो म्हणजे कृषी उद्योगांच्या विकासास आणि कृषी विकासाबरोबर ग्रामीण विकासामध्ये सहयोग देणं. ग्रामीण भागातील प्रमुख पतपुरवठा संस्था म्हणून प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांकडे पाहिलं जातं. एव्हाना ग्रामीण अर्थकारणाच्या अर्थवाहिन्या म्हणून या संस्थांकडे पाहिलं जातं. तेव्हा या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांच्या माध्यमातून कृषी व्यवसाय उद्योग म्हणून वाढीस लागणं,
शेती आणि शेतीच्या पूरक उद्योगधंद्यांना मदत करणं, त्यासाठीचं आवश्यक असणारं वित्तपुरवठा करण्याबरोबर तंत्रज्ञान उपलब्ध करून देणं, त्या बाबतीतलं संशोधन शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवणं आणि या बाबतीमधलं बाजारपेठांचं ज्ञान त्यांना उपलब्ध करून देणं, अशा सर्वंकष बाबींची पूर्तता करून एकूणच कृषी विकासाबरोबर ग्रामीण भागाचा विकास, शेतकऱ्यांचा विकास साधणारी एक संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिलं जातं. यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांची नेमकी प्रगती काय आहे. आणि ही प्रगती पाहत असताना आपल्याला काही गोष्टींचा इथं आवर्जून उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था ही मुळातच कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे. कृषीप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे 61.5% लोकसंख्या आजही ग्रामीण भागामध्ये वास्तव्याला असून त्याचा मुख्य व्यवसाय किंवा पूरक व्यवसाय शेतीच असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. शेतीवरती उदरनिर्वाह करणारी मोठी लोकसंख्या आपल्याला आपल्या देशामध्ये पाहायला मिळते. परंतु दुर्दैवानं अलीकडे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या तीन क्षेत्रांचा उल्लेख आपण करतो, ज्यामध्ये प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र, या प्राथमिक क्षेत्रामध्ये समावेश होतो तो कृषी क्षेत्राचा, द्वितीय क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्राचा समावेश होतो आणि तृतीय क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्राचा समावेश होतो. दुर्दैवानं मोठी लोकसंख्या ज्या क्षेत्रावरती अवलंबून आहे त्या शेती क्षेत्राचा वाटा राष्ट्रीय उत्पन्नामधून कमी होताना, दिवसेंदिवस घटत जाताना आपल्याला पाहायला मिळतो. परंतु असं असलं तरीसुद्धा कृषी क्षेत्रावरती अवलंबून असणारी, रोजगारासाठी अवलंबून असणारी लोकसंख्या फार मोठी आहे आणि म्हणून देशाच्या अर्थकारणामध्ये आजही कृषी क्षेत्राला अनन्यसाधारण अशा स्वरूपाचं महत्त्व असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये भारतीय शेती आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यावरती अवलंबून असणारा शेतकरी वर्ग याची आर्थिक व सामाजिक स्थिती दयनीय आहे. अशा अवस्थेतून या शेतकऱ्यांना शेतीला बाहेर काढण्याकरिता, शेतीच्या संदर्भामध्ये असणारी उदासीनता ही दूर करण्याकरिता, शेती विकासासाठी पाहिजे तशी गुंतवणूक अजूनही होत नाही आणि या उद्देशाने खरं तर कृषी उत्पादन वाढावं, कृषी उत्पादकता वाढावी, शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचं दारिद्र्य कमी व्हावं, यासाठी खरं तर 1904मध्ये प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था सुरू झाल्या. या सुरुवातीपासूनचा भाग जर आपण पाहिला तर पुढे जाऊन आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा संस्था आणि त्यांच्या माध्यमातून उभे राहिलेलं पतपुरवठ्याचं जाळं हे अतिशय मौलिक कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी आवर्जून आपण आता काही आकडेवारीचा आधार आपण या ठिकाणी आपल्या डोळ्यापुढे ठेवूया. मागच्या 10 वर्षातली स्थिती आपण जर पाहिली तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल. पुढे जाऊन आपण ती पाहणार आहोत. 2010-11शी तुलना केली आपण 2017-18मधली, 31/5/2018ची आकडेवारी जर आपण पाहिली, संस्थांची संख्या आज 95,238 इतकी संस्थांची संख्या आहे. सभासदांची संख्या 1,30,547 आहे. त्याचबरोबर भागभांडवलाचा आणि कर्जसंख्येचा विचार आपण जर केला तर कर्जदारांची संख्या ही 50,790 इतकी आहे. भागभांडवल 14,142 कोटींचं आहे. ठेवी आज प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांच्याकडे 1,19,732 कोटी रुपयांच्या ठेवी आहे. खेळतं भागभांडवल संस्थांचं 2,43,563 कोटी आहे. कर्ज वितरण या संस्थांनी जवळपास 2,07,322 कोटींचं कर्ज वितरण केलेलं आहे. थकीत कर्जाची रक्कम ही मोठी आहे, ती जवळपास 1,69,730 रुपयांची आहे. परंतु यावरून एक गोष्ट आपल्याला स्पष्ट होईल की ग्रामीण भागामध्ये कार्यरत असणाऱ्या या संस्थांची आकडेवारी आपण जेव्हा डोळ्यापुढे ठेवतो त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये अर्थपुरवठा करण्याची जबाबदारी या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांनी पार पडलेली आपल्याला पाहायला मिळते. देशातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकार संस्थांची स्थिती आपण थोडीशी अभ्यासली तर या सोबतच्या तक्त्यावरून आपल्याला ही गोष्ट स्पष्ट होईल, ज्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे 2008 आणि 2018ची आकडेवारी आपल्या डोळ्यापुढे आपल्या समोर आत्ता समोरच्या स्तंभामध्ये आपल्याला पाहायला मिळते, आलेखामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या स्तंभाचा थोडक्यात आढावा आपण जर घेतला तर या संस्थांची संख्या 2008-9मध्ये 4,722 इतकी होती. ती संख्या
कालांतराने थोडी थोडी वाढत गेली. 2011-12पर्यंत ही संख्या वाढलेली आपल्याला बघायला मिळते. 11-12मध्ये ही संख्या 1,01,297 इतकी होती. पुढे जाऊन ही संख्या संस्थांची संख्या कमी कमी होत जाऊन पुढे स्थिर राहिलेली आपल्याला बघायला मिळते. 17-18मध्ये आज या संस्थांची संख्या 95,238 इतकी संख्या आपल्याला या संस्थांची पाहायला मिळते. यानंतर आपल्याला सभासदांच्या संख्येनंतर आपण या संस्थांची प्रगती पाहून घेऊया, ती म्हणजे भांडवलाच्या माध्यमातून. या सहकारी संस्थांचं भाग भांडवलाचा विचार आपण जेव्हा करतो त्यावेळेला कोटीमध्ये ही आकडेवारी आहे. 2008-9मध्ये 2,786 कोटींचं भाग भांडवल या संस्थांकडे होतं. ते भाग भांडवल हळूहळू वाढत गेलं. 2011-12मध्ये चांगल्या स्थितीमध्ये भांडवलाच्या बाबतीत या संस्था गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 11-12मध्ये या संस्थांकडे 9,467 कोटी रुपयांचं भांडवल होतं. तदनंतर मात्र हे भाग भांडवल पुढच्याच वर्षी म्हणजे 12-13 या वर्षामध्ये कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सन 2012-13मध्ये हे भाग भांडवल संस्थांचं 8,008 कोटींपर्यंत कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा 2013-14मध्ये प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांचं भाग भांडवल वाढून ते 9,779 कोटी, 14-15मध्ये 11,068 कोटी, ते हळूहळू वाढत जाऊन 2017-18मध्ये आज मात्र मार्च 2018 अखेर ते 14,142 कोटी इतकं भाग भांडवल या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांचं असल्याचं आपल्याला या सोबतच्या नकाशावरून पाहायला मिळतं किंवा सोबतच्या आलेखावरून आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच्या आलेखामध्ये 2013-14पर्यंत हा जो स्तंभ आहे हे स्तंभ कमी जास्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र तदनंतर 2012-13 नंतर या संस्थांच्या भाग भांडवलामध्ये सातत्याने वाढ होत गेलेली आपल्याला बघायला मिळते. मात्र 2016-17 आणि 17-18 या ठिकाणी फारशी प्रगती पाहायला मिळत नाही आहे. एकूणच भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्थांच्या अधोगतीचा विचार करताना प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांच्या बाबतीमध्ये स्थिती चांगली आहे असं म्हणायला आपल्याला वाव आहे. यानंतर आपण पाहणार आहोत ती म्हणजे सभासदांची संख्या. भाग भांडवलाच्या स्थितीनंतर आपण सभासदांची नेमकी काय स्थिती या संस्थांची आहे ते आपण इथं पाहणार आहोत. प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांची 2008-9मध्ये 65,821 इतकी अखंड देशामध्ये सभासद होते. त्यानंतर ते हळूहळू वाढत जाऊन काही ठिकाणी आलेख हा भाग भांडवलाप्रमाणेच कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 10-11मध्ये सभासद संख्या कमी झाली, पुन्हा 11-12मध्ये वाढली, पुन्हा 12-13मध्ये कमी झाली, 13-14मध्ये पुन्हा वाढली, 14-15मध्ये पुन्हा कमी झाली, 15-16मध्ये थोडी वाढली. म्हणजे असा चढउतारांचा आलेख आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मात्र 2008-9मध्ये 65,821 इतके लाखांमधला हा आकडा आहे. सभासद संख्ये लाखांमध्ये भारतभरातला आकडा आहे. 65,821 लाख इतके असणारे सभासद 2017-18मध्ये जवळपास 1,30,527 लाखांचा सभासदांचा वर्ग हा प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांशी जोडला गेला होता. याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल किंवा लक्ष वेधावं लागेल. यानंतर आपण जाणार आहोत ते म्हणजे प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांची एकूण ठेवी. हे एकूण ठेवींचा जेव्हा उल्लेख आपण करतो त्यावेळेला याही कोटींमध्ये दर्शवलेली आकडेवारी आहे. 2008-9चा उल्लेख जेव्हा आपण करतो त्यावेळेला अतिशय अल्प स्वरूपातल्या ठेवी या संस्थांकडे होत्या. त्यामुळे 13,375 कोटी रुपये होते 2008-9मध्ये. ते हळूहळू वाढत जाऊन 2012-13मध्ये कमी झाल्या. मात्र तदनंतर 2013-14पासून या ठेवींच्या प्रमाणामध्ये सातत्याने वाढ होत गेलेली आपल्याला बघायला मिळते. ती 31 मार्च 2018पर्यंत. मार्च 2018 अखेर या संस्थांकडे 1,19,732 कोटी रुपयांच्या ठेवी कोटी रुपयांमध्ये ह्या जमा होत्या. आणि अशा स्वरूपाची प्रगती ठेव गोळा करण्याच्या प्रक्रियेमध्ये संस्थांनी अतिशय चांगली कामगिरी केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि मग आता आपण पुढे जाणार आहोत ते म्हणजे या संस्थांनी केलेलं कर्ज वितरण. या संस्थांनी केलेल्या कर्ज वितरणामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो म्हणजे 2008-9मध्ये या संस्थांनी 27,465 कोटी रुपयांचं कर्ज वितरण केलं होतं. त्यामध्ये सातत्याने वाढ होत गेली. मात्र 12-13 या आर्थिक वर्षामध्ये कर्ज वितरणामध्ये घट झालेली आपल्याला बघायला मिळते. आलेखातील स्तंभ पाहिल्यानंतर पुन्हा आणखी 2013-14मध्ये स्तंभ वाढून 13-14मधला
कर्ज वितरणाचा आकडा हा 1,71,420 कोटींपर्यंत पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतो. तदनंतर तो थोडासा कमी झाला, परंतु तदनंतर 2014-15ला कमी होऊन पुन्हा 15-16, 16-17 आणि 17-18मध्ये कर्ज वितरणामध्ये प्राथमिक सहकारी संस्थांनी पुन्हा आणखी प्रगती केल्याचं आपल्या लक्षात येतं. 17-18मध्ये 2017-18 31 मार्च 2018ला संपणाऱ्या वर्षाअखेर 2,07,322 कोटी रुपयांचं कर्ज हे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्ज पुरवठा करण्याचं काम या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या कर्जाची उपलब्धता या माध्यमातून शेतकरी वर्गासाठी या संस्थांच्या माध्यमातून झालं आपल्याला पाहायला मिळतं. कर्ज वितरणाबरोबर स्वाभाविकच आपल्याला बघायला पाहिजे दिलेल्या कर्जातील होणारी वसुली, थकबाकीचं प्रमाण काय आहे. आणि मग थकीत कर्जांचे ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला थकीत कर्जामध्ये प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांचं थकीत कर्ज 2008-09मध्ये होतं 28,515 कोटी रुपये. मात्र ते हळूहळू वाढत जाऊन 12-13 ह्या वर्षामध्ये सातत्यानं प्रत्येक आकडा, मग तो सभासदांच्या संख्येचा असेल, भाग भांडवलाचा असेल, ठेवींच्या स्वरूपातला असेल, कर्ज वितरणाचा असेल किंवा आता थकीत कर्जाचा असेल, हा आकडा या ठिकाणी कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून या सर्व बाबी जेव्हा आपण डोळ्यापुढे ठेवतो तेव्हा थकीत कर्जामध्ये या सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचं कर्ज हे 12-13 नंतर सातत्यानं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अपवाद फक्त 2016-17 आणि 17-18चा आहे. कारण 2016-17मध्ये जवळपास 1,70,459 कोटी रुपयांचं कर्ज थकीत होतं. त्यामध्ये थोडीशी घट होऊन 2017-18मध्ये मात्र ते 1,69,730 कोटी रुपयांचं कर्ज थकलेलं आपल्याला बघायला मिळतं. स्तंभ आलेखामध्ये 16-17चा स्तंभ हा जवळपास आपल्याला सारख्याच पातळीचं दर्शन घडवतो. यानंतर खरं तर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे एकत्रित स्वरूपाची प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांची स्थिती. एकत्रित स्वरूपाची स्थिती पाहत असताना देशभरामध्ये 31 मार्च 2018ला ही स्थिती आपल्या डोळ्यासमोर आहे. समोरच्या तक्त्यामध्ये नंबर ऑफ सोसायटीज म्हणजेच संस्थांची संख्या आहे 95,238. त्याचे सभासद आहेत 1,30,547. त्यानंतर त्याचं स्वतःचं जे भांडवल आहे ते आहे 30,94,170 कोटी. अशा स्वरूपाची आकडेवारी जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला कर्ज वितरणामध्ये, संस्थेच्या ठेवींमध्ये आणि कर्जदारांच्यामध्ये मोठी वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी मगाच्या स्तंभालेखामध्ये आपण पाहिली. ही समोर आकडेवारी आपल्या डोळ्यासमोर ठेवताना आणखी एक बाब या ठिकाणी वेगळेपणानं स्पष्ट करता येते म्हणजे या संस्थांच्या माध्यमातून जवळपास 1,72,287 कामगार या संस्थांच्या माध्यमातून रोजगाराचा फायदा घेत आहेत. यानंतर आपण पुढे जातो आहे ते म्हणजे प्राथमिक सहकारी संस्थांच्या समस्या किंवा दोष. प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांच्या समस्या आणि दोष पाहत असताना आपल्याला काही बाबी इथं सामान्य सहकारी संस्थांच्या पुढे ज्या दोषांची अनुभूती आपल्याला येते, समस्यांची अनुभूती आपल्याला येते, त्याच समस्या सर्वसाधारणपणे संस्थांच्या पुढे आपल्याला प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. काही ज्या सहकारी संस्थांच्या पुढे येणाऱ्या संस्थांमध्ये जो काही सामान्य समस्या अनुभवल्या जातात त्यामध्ये अकार्यक्षम संस्था, अपुरे भांडवल वगैरे वगैरे. यामध्ये अकार्यक्षम संस्थांचा उल्लेख जेव्हा आपण या संस्थांच्या बाबतीमध्ये करतो त्यावेळेला सन 1969च्या भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीच्या मते भारतातील बहुसंख्य प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था या अर्थक्षम नव्हत्या, त्या अकार्यक्षम आहेत. तसेच त्यांचं उत्पादनावरती आधारित पतपुरवठा करण्यामध्ये त्यांचे कार्य असमाधानकारक आहे. अशा स्वरूपाचे काही निष्कर्ष या समितीने नोंदवलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर अशा प्रकारच्या संस्थांवर भारतीय नियोजन आयोगाने पृष्ठांकन केलेले हे आपल्याला बघायला मिळतं. भारतीय नियोजन आयोग असेल किंवा विविध स्वरूपाच्या समिती असतील, या संस्था ग्रामीण भागावरती काम करत असताना ह्या पुरेशा कार्यक्षम नाहीत. हा दोष आपल्याला इथं मान्य करावा लागेल. या पाठीमागची अनेक कारणं आहेत. त्यामध्ये अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग असेल, संचालक मंडळाचा गैरव्यवस्थापनाचा भाग असेल, संचालक मंडळामध्ये असणारा राजकीय हस्तक्षेपाचा भाग असेल वगैरे वगैरे वगैरे. अशा अनेक कार्यांमुळे या संस्था अकार्यक्षम असलेल्या, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे भाग म्हणजे पुरेशा भांडवलाच्या उपलब्धतेची बाबही इथं कारणीभूत ठरते.
अशा विविध कारणांचा भाग या अकार्यक्षम संस्थांच्या कारणामध्ये होतो किंवा समस्येमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढचे दोष आहे, समस्या आहे ते म्हणजे असमतोल विकास. देशाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांची संख्या खूप जरी असली तरीसुद्धा राज्यनिहाय यामध्ये कमालीची विषमता आपल्याला बघायला मिळते. या संस्थांचे काही राज्यांमध्ये प्रगती नेत्रदीपक आहे, अतिशय चांगल्या स्वरूपाची आहे, परंतु काही राज्यांमधली प्रगती अतिशय नगण्य स्वरूपाची आहे. याचबरोबर एकाच राज्यातील काही भागामध्ये असणारी या संस्थांच्या बाबतीतली प्रगती यामध्ये सुद्धा फरक आपल्याला बघायला मिळतो. काही भागांमध्ये खूप चांगला विकास या संस्थांच्या माध्यमातून झालेला बघायला मिळतो आणि काही भागामधल्या संस्था डबघाईला येऊन बंद पडलेले आपल्याला निदर्शनास येतात. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू या राज्यातील विकास हा इतर उर्वरित राज्यातील तुलनेने फार प्रगतीपथावर आहे. म्हणजेच काय तर देशभरामध्ये प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांचं एवढं महत्त्व असताना सुद्धा राज्यांमध्ये त्यांच्या विकासामध्ये असमतोल असल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतं. तिसरा दोषाचा आणि समस्याचा भाग म्हणजे भांडवल टंचाई. ही संस्था आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम नसल्यामुळे तसेच संस्थेकडे स्वतःचं भांडवल आणि संस्थेकडे गोळा होणारे ठेव हे अतिशय तुटपुंज असल्याकारणाने सभासदांची मागणी असलेल्या प्रमाणामध्ये सभासदांची आर्थिक गरज भागवण्यामध्ये या संस्था सक्षम ठरत नाहीत किंवा अपुऱ्या पडतात. वाढत्या सभासदांची संख्या आणि कर्जाची वाढती मागणी विचारात घेता त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी या संस्थांना पार पाडता येत नाही. या पाठीमागचं प्रमुख कारण काय जर असेल तर या संस्थांकडे असणारं भांडवलाचा अपुरेपणा, भांडवलाचा तुटवडा. या अपुऱ्या आणि तुटपुंज भांडवलावरती या संस्था फार मोठ्या उद्दिष्टांची पूर्तता करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आपल्याला संस्थांच्या प्रगती अहवालावरून आपल्याला लक्षात येते. पुढचा चौथा दोष आणि समस्या आपल्याला स्पष्ट करता येईल ती म्हणजे निष्क्रिय संस्थांची अधिक असणारी संख्या. प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था गावोगाव निघाल्या. संस्थांमध्ये सुरुवातीला उत्साह असतोही, परंतु तदनंतर सभासदांची संख्या काही ठिकाणी अधिक होती. राज्यनिहाय आकडेवारीच्या आधारावरती ईशान्येकडील राज्यांमध्ये या संस्थांचा निष्क्रियपणा जास्तीत जास्त दिसून येतो. या संस्थांचं संचालन योग्य पद्धतीने होत नसल्याकारणाने संस्था काढण्याबरोबरच संस्था चालवण्याकडे दुर्लक्ष होत असल्याकारणाने या संस्था फक्त कागदावरती नावापुरते असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. तर निष्क्रिय संस्थांची संख्या अधिक असल्याकारणाने काही संस्था अकार्यक्षम असल्याकारणाने पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याने या निष्क्रिय संस्थांचा सातत्यानं दर वाढतो आहे. ही एक शोकांतिका या संस्थांच्या बाबतीमध्ये स्पष्ट करावी लागेल. क्रमांक 5चा दोष आपल्याला स्पष्ट करता येईल तो म्हणजे कर्जाचा अनुत्पादक कार्यासाठी वापर. या संस्थांकडून होणारा कर्ज पुरवठा ज्या हेतूने केला जातो तो हेतू साध्य होताना दिसत नाही. खरं तर दिलेल्या उद्देशासाठी, दिलेल्या कारणासाठी कर्ज वापरलं जातं का नाही हे तपासण्यासाठीची यंत्रणा प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांकडे नाही. सक्षम यंत्रणा अस्तित्वात नसल्याकारणाने किंवा तशा प्रकारचं ज्ञान या संस्थांना नसल्याकारणाने या संस्थांची आजची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण अनुत्पादक कार्यासाठी कर्जाचा वापर केल्यामुळे संस्थांच्या कर्ज परतफेडीची फारशी काळजी घेतली न जाण्याची बाब इथं आपल्याला दिसून येते आणि म्हणूनच सभासदांच्या कर्जाची परतफेड करण्याची क्षमता त्यातून घटत जाते. संस्थांची कर्जफेड परत होत नाही आणि संस्था आर्थिक अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पुढची समस्या आहे ती म्हणजे व्यवस्थापकीय समस्या. या संस्थांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने अनुभवी व प्रशिक्षित व्यवस्थापकांची नेमणूक या संस्थांच्या पातळीवरती करता येत नाही. असंख्य सभासद, अशिक्षित व अप्रशिक्षित वर्ग हा मोठ्या या संस्थांकडे जोडला गेल्यामुळे त्यांना पतपुरवठा अधिक करण्यामध्ये, पतपुरवठा संख्येत अधिक रस फारसा पाहायला मिळत नाही. आपल्या स्वतःच्या वैयक्तिक गरजा भागल्यानंतर ह्या संस्थांच्या कारभाराकडे या सभासदांचं फारसं लक्ष जात नाही आणि या सर्वांचा परिणाम म्हणून संस्थेचा कारभार सुरळीत पार पाडला जात नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. यामुळे व्यवस्थापनाचा दर्जा निकृष्ट राहतो. संस्थेच्या विकासाला हा आळा बसतो. यानंतर पुढचं समस्या महत्त्वाची आहे ती म्हणजे वाढती थकबाकी. भारतात वाढती थकबाकी ही सर्वात मोठी गंभीर समस्या आहे. ही थकबाकी सातत्याने वाढत आहे. हे थकबाकीचे प्रमाण जवळजवळ 35 ते 40% गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. व्यक्तींना कर्ज देणे व कर्ज वसुलीसाठी योग्य प्रयत्न न करणे अशा अनेक कारणांमुळे या संस्थांच्या थकबाक्या वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात.
पुढचं समस्या आणि दोष आहे तो म्हणजे कर्ज व विक्री यांच्या समन्वयाच्या अडचणी. कृषी क्षेत्राला होणारा अर्थपुरवठा व शेतमाल विक्री यांच्यामध्ये जर योग्य समन्वय साधला तर निश्चितपणानं केलेला कर्जपुरवठा वसूल करण्याची जबाबदारी ही प्राथमिक सहकारी संस्था अतिशय काळजीपूर्वकरित्या पार पाडू शकतात. मात्र प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था आणि व्यवसायामध्ये असणाऱ्या सहकारी संस्था यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याकारणाने समन्वय न ठेवल्या कारणामुळे सहकारी विपणन संस्थांकडून योग्य ती वसुली प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांसाठी करू दिली जात नाही किंवा त्यासाठीचा पाठपुरावा प्राथमिक सहकारी पतपुरवठांकडून होत नाही आणि म्हणूनच या दोन्ही संस्थांच्या अडचणीमध्ये वाढ होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यानंतर पुढची जी समस्या आहे तो म्हणजे व्यापारी बँकांची गळे कापू स्पर्धा. प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांना आता बँकांची स्पर्धा करणं हे क्रमप्राप्त झालेलं आहे. कारण बहुतेक व्यापारी बँकांनी आपापल्या शाखा प्रत्येक गावागावामध्ये काढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. व्यापारी बँकांकडून मिळणाऱ्या सेवा सवलती आणि सुविधा याकडे आकर्षित होऊन ग्रामीण भागातला तो छोटा कर्जदारसुद्धा आता बँकांच्या दारी गेलेला आपल्याला बघायला मिळतो. स्वाभाविकच सन 1969 नंतर ग्रामीण भागात कर्जपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका पुढे आल्या. त्यामुळे ठेवी संकलन करणं असेल, कर्जपुरवठा करणं असेल, या बाबतीमध्ये या बँकांना किंवा प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांना या बँकांशी स्पर्धा करावी लागली. त्यामुळे या या पतसंस्थांची प्रगती ही दिवसेंदिवस कमी होत जाताना आपल्याला पाहायला मिळते. एव्हाना त्या असंही म्हणता येईल भविष्यामध्ये ही स्पर्धा जर आणखी तीव्र झाली तर कदाचित प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांच्या भविष्यात टिकून राहणे मोठं कठीण होऊन जाईल. या अशा प्रकारचं वास्तव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुढची समस्या लहान शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष. या पतपुरवठा संस्थांचे सर्वात मोठा दोष म्हणजे लहान शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. केंद्र सरकारने मोठ्या संस्थांना या संस्थेचं आर्थिक सहाय्य किंवा आर्थिक सहकार्य करून लहान शेतकऱ्यांचा प्रश्न हाताळण्यासाठी शिखर संस्थेस निर्देशित केलेले आहे. कागदोपत्री 40% अधिक कर्जपुरवठा वितरित केला जातो. असे असले तरी त्याचा अधिक फायदा हा मोठ्या शेतकऱ्यांनाच होत असल्याचं चित्र देशभर राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही वस्तुस्थिती डोळ्यापुढे ठेवल्यानंतर ग्रामीण भागातला अल्पउधारक किंवा भूमिहीन शेतकरी आणि शेतमजूर या सर्व वित्तपुरवठ्यापासून वंचित राहिलेलं चित्र आज आपल्याला इथं पाहायला मिळतं. शेवटी 11 नंबरचा जो समस्येचा आणि दोषाचा भाग आहे तो म्हणजे सभासद जागरूकतेचा अभाव. या संस्थेतील सभासदांना आपल्या गरजा पूर्ण होऊ शकत नाही आहेत, आपल्याला पुरेसा कर्जपुरवठा किंवा आर्थिक मदत होऊ शकत नाही. असं असलं तरीसुद्धा या संस्थेतील सभासद हे अशिक्षित व अज्ञानी असल्यामुळे संस्थेच्या कारभाराविषयी जागरूक नसतात. परंतु केवळ कर्ज घेण्यासाठी संस्थेकडे जाऊन चालणार नाही. त्याचा परिणाम म्हणून संस्थेतील कारभार, संस्थेतील भ्रष्टाचार, संस्थेची ध्येय धोरणे इत्यादी बाबतीमध्ये सभासदांना काडीचं ज्ञान नसल्यामुळे, काहीच माहिती होत नसल्यामुळे, जागरूक सभासद नसल्यामुळे या संस्थांच्या व्यवस्थापनावरती दुर्लक्ष होतं. याचाच गैरफायदा घेऊन या संस्था गिळंकृत करण्याचं काम अनेक संस्थाचालकांनीही केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सर्वात शेवटी या संस्थांच्या समस्येचा भाग म्हणजे या संस्था म्हणजे जमीनदार, मोठे व्यापारी, सावकार आणि राजकारणाचा अड्डा बनत चाललेत की काय अशा प्रकारची भीती आता व्यक्त होऊ लागलेली आपल्याला दिसून येते. प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था या आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांच्या हितासाठी असल्या तरीसुद्धा प्रत्यक्षपणे या संस्थेतील कारभारावर बहुतांशी जमीनदार, मोठे व्यापारी, सावकार व राजकारणी मंडळी, बडे शेतकरी यांचाही यावरती वरदहस्त असल्याला आपल्याला पाहायला मिळतं. यामुळे स्वाभाविकपणे अशा मंडळींचा हा अड्डा झाला आहे की काय, कारण यांच्याच फायद्यासाठी या संस्था चालवल्या जातात. यातून छोटे शेतकरी दुर्लक्षित राहतात. आर्थिक व्यवहारांचा फायदा याच मंडळींना होतो किंवा संस्था आपल्या फायद्यासाठी चालवण्याचं काम या लोकांच्याकडून होत असल्यामुळे संस्थेच्या मूळ उद्देशाला आणि मूळ तत्वांना मात्र बाधा येते किंवा हरताळ फासला जातो. अशा स्वरूपाची स्थिती एकंदरीत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अशा प्रकारच्या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांच्या समोर असणाऱ्या अतिशय गंभीर स्वरूपाच्या समस्या आपण पाहिल्यानंतर या समस्यांच्या उपाययोजनांच्या बाबतीमध्ये थोडक्यामध्ये आपण इथे चर्चा करणार आहोत. प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांचं भविष्यकाळ जर उज्ज्वल करायचं असेल तर आपल्याला काही उपाययोजना ह्या ठोसपणानं कराव्या लागतील आणि ह्या उपाययोजनांमध्ये प्रामुख्याने
उल्लेख करावा लागेल तो म्हणजे पहिल्यांदा भांडवल पुरवठा वाढवण्यासाठी या संस्थांनी प्रयत्न करावा लागेल. भांडवल पुरवठा वाढवण्याबरोबरच पतपुरवठा संस्थांची पुनर्रचना करावी लागेल. संस्थांची रचना म्हणजे बँका ज्या पद्धतीनं आज काम करतायत त्या पद्धतीचं कामकाज या संस्थांनी करावं अशा प्रकारची मांडणी पुनर्रचना या संस्थांची होणं आवश्यक आहे. बँकांना स्वतःच्या भांडवलावरती, स्वतःच्या ताकदीवरती, स्वतःच्या निधीच्या ताकदीवरती सक्षम करण्याची जबाबदारी पाळण्याबरोबरच तिच्या कर्जपुरवठ्याच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा पुनर्रचनेची आवश्यकता आज दिसून येते. प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा संस्थांसाठी वेगवेगळ्या भांडवल निधीचं प्रमाण वाढवणं आवश्यक आहे. यामध्ये राज्य सहकारी बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल आणि सरकार असेल यांनी मदत करण्याची गरज आहे. याचं प्रमुख कारण असं आहे की प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था ह्या प्रामुख्याने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतात. शेतीतल्या उत्पन्नाची अनियमितता डोळ्यापुढे ठेवताना बहुतांशी कर्जाची थकबाकी वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी नियमितपणानं शेतकरी कर्जफेड करेलच असं सांगता येत नाही. त्यामुळे निधीचा वेगवेगळ्या स्वरूपाचा निधी जर या संस्थांना वेळोवेळी जर उपलब्ध झाला तरच या संस्था सक्षमपणानं पुढे भविष्यामध्ये काम करू शकतील अशा प्रकारची स्थिती आता निर्माण झालेली आहे. या संस्थांनी दरवर्षी होणाऱ्या आपल्या उत्पन्नातून, नफ्यातून काही निधी जाणीवपूर्वक बाजूला राखून ठेवणं गरजेचं आहे किंवा उभा करणं गरजेचं आहे. या ठिकाणी याचीही नितांत गरज दिवसेंदिवस आपल्याला पाहायला मिळते. याबरोबरच पुढचा उपाययोजना म्हणजे भांडवल निधीचं प्रमाण वाढवणे. संस्थेच्या संख्यात्मक सभासद वाढीबरोबर प्रत्येक सभासदाने संस्थेच्या भांडवली अर्थक्षमतेसाठी प्रयत्न करण्याची गरज या ठिकाणी अधोरेखित केली जाते. भांडवली निधीचं प्रमाण वाढण्याबरोबर सरकारने यामध्ये थोडासा हस्तक्षेप करावा, थोडासा हातभार लावावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जाते. त्यानंतर पुढची उपाययोजना वेळेवर आवश्यक कर्ज वाटप करावं. या संस्थांनी खरं तर आपल्याकडे असणाऱ्या उपलब्ध निधीतून कर्जाचं सुनियोजित अशा प्रकारचं वाटप करावं. ज्या वेळेला शेती उत्पादनाचा हंगाम आहे त्यावेळेला आवश्यक कर्ज वाटप व्हावं. अन्यथा गैरवेळी झालेलं कर्ज वाटप हे योग्य कारणासाठी वापरलं जात नाही आणि मग योग्य कारणासाठी न वापरलेलं कर्ज परतफेडीच्या बाबतीमध्ये काही प्रश्न उपस्थित करतात. ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. पुढचा 6वं जे उपाययोजना आपल्याला सुचवता येईल ती म्हणजे पीक कर्ज पद्धतीची योग्य अंमलबजावणी करणं. प्रत्येक शेतकऱ्याला उपलब्ध करून दिला जाणारा पतपुरवठा हा कोणत्या पिकासाठी आहे, त्या पिकासाठीची शेतकऱ्याची नेमकी पूर्वतयारी नेमकी कशा स्वरूपाची आहे. पीक उत्पादन घेण्याबरोबर उत्पादित झालेल्या मालाला साठवणुकीची गरज आहे का, बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे का, घेतलेल्या पिकाला कुठल्या प्रकारचं बियाणाची आवश्यकता आहे, कुठल्या प्रकारची खताची आवश्यकता आहे, कुठल्या प्रकारचं तंत्रज्ञान आपण त्यासाठी उपलब्ध शेतकऱ्यांना करून देऊ शकतो. अशा विविध स्वरूपाच्या सोयी साधनांची उपलब्धता जर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांनी पीक कर्जाबरोबर उपलब्ध करून दिली तर निश्चितपणानं शेतकऱ्याचं पीक बुडणार नाही, शेतकऱ्याचं पीक वाया जाणार नाही आणि पीक आल्यानंतर बाजारपेठेमध्ये त्याला योग्य किंमत मिळाल्यानंतर पीक कर्जाच्या वसुलीचा प्रश्न मार्गी लागू शकतो. अशा प्रकारची उपाययोजना या ठिकाणी सुचवली जाते. पुढची उपाययोजना आहे ती म्हणजे कर्जविषयक धोरणात सुधारणा. वास्तविक पाहता लालफितीमध्ये अडकलेलं कर्जविषयक धोरण मग ते राज्य सहकारी बँकेकडून जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेकडे येणारा पतपुरवठा असेल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्याकडून प्राथमिक सहकारी पतपुरवठांकडे येणारा पतपुरवठा असेल, यामध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेतले तर योग्य वेळी पतपुरवठा करून कर्जविषयक धोरणाच्या बाबतीमध्ये योग्य मार्गदर्शक तत्त्व घालून जर दिली तर निश्चितपणानं राज्यापासून जिल्ह्यापर्यंत आणि जिल्ह्यापासून गावापर्यंत योग्य पद्धतीचं सुनियोजित पद्धतीचं कर्ज वितरण व्हायला हा विलंब लागणार नाही आणि म्हणून कर्जविषयक धोरणामध्ये त्या पातळीवरती सुधारणा करण्याची आवश्यकता या ठिकाणी व्यक्त केली जाते. यानंतर कर्ज व विक्री व्यवस्थेमध्ये समन्वय. शेतकऱ्यांचा माल उत्पादित झाल्यानंतर त्याला योग्य बाजारपेठ जर मिळाली, शेतकऱ्याच्या मालाला योग्य किंमत जर मिळाली तर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढून शेतकरी आपण घेतलेलं कर्ज फेडायला सक्षम होऊन कर्जफेड करू शकेल. मात्र वास्तवामध्ये सहकारी तत्वावरती चालणाऱ्या विपणन संस्था आणि सहकारी तत्वावरती चालणाऱ्या पतपुरवठा संस्था या दोन्ही संस्थांमध्ये परस्पर सहकार्याचा अभाव दिसल्यामुळे या सहकारी संस्था आपापल्या पातळीवरती यशस्वी होताना पाहायला मिळत नाहीत. मात्र कर्ज आणि विक्री व्यवस्थेमध्ये म्हणजे कर्जपुरवठा करणाऱ्या पतपुरवठा संस्था
आणि विक्री व्यवस्था करणारी विपणन संस्था या दोन्ही सहकारी संस्थांनी परस्परांशी समन्वयाचं धोरण जर ठेवलं तर निश्चितपणाने कर्ज आणि विक्री व्यवस्थेमध्ये समन्वय राहून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्याबरोबर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढण्याबरोबर प्रत्येक संस्थेची आर्थिक अडचण दूर होण्याचं काम या समन्वयातून होऊ शकतं. पुढची उपाययोजना कर्ज वापराकडे प्रभावी नियंत्रण आणि देखरेख करण्याची आवश्यकता आहे. अंकेक्षण होण्याची आवश्यकता आहे. दिलेलं कर्ज योग्य करण्यासाठी वापरलं जातं का नाही याची यंत्रणा, याची तपासणी यंत्रणा प्रत्येक पतपुरवठा संस्थांनी आपल्या स्थानिक पातळीवरती तयार करण्याची आवश्यकता आहे. त्या कर्ज वितरणाच्या बरोबर कर्जाचा पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. कर्ज योग्य करण्यासाठी वापरलं जातं का नाही, त्याची परतफेड वेळेवर होती की नाही, कर्जफेड करण्यास कर्जदार सक्षम आहे की नाही, या सर्वांची माहिती घेण्याची जबाबदारी खरं तर एखाद्या विशिष्ट यंत्रणेवरती सोपवण्याची जबाबदारी ही या संस्थांनी पार पाडणं आवश्यक आहे. पुढचा विषय आहे, पुढचा उपाययोजना आहे ती म्हणजे सभासद प्रशिक्षण. सहकाराच्या माध्यमातून जर सहकारी संस्थांच्या माध्यमातून जर सभासदांचंच कल्याण होणार असेल तर सहकारी संस्था चांगली चालली पाहिजे. आणि सहकारी संस्था चांगली चालायची असेल तर सभासद हा स्वतः मालक आहे, यांनीच खरं तर ती संस्था चांगली चालवायची आहे. परंतु सहकार संस्था चालवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शिक्षणाचा आणि प्रशिक्षणाचा अभाव या सभासदांच्या ठिकाणी असल्याकारणाने या संस्था योग्य रीतीनं त्याचं व्यवस्थापन चालत नाही, हा अनुभव आपल्याला यापूर्वीचा आहे. आणि म्हणून सहकारी संस्थांच्या सभासदांना शिक्षण आणि प्रशिक्षण सहकाराच्या बाबतीत उपलब्ध करून देणं, वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाचं कामकाज या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था करतात तशा स्वरूपाच्या कामाचं व्यावसायिक ज्ञान या सभासदांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ह्या संस्थांनी पार पाडणं आता आवश्यक आहे. पुढचा उपाय म्हणजे व्यवस्थापनामध्ये सुधारणा. संस्थांकडे भांडवली टंचाई आहे आपल्याला मान्य आहे, मात्र तरीसुद्धा संस्था कार्यक्षमतेने चालवायची असतील तर तज्ज्ञ, उच्च शिक्षित, प्रशिक्षित आणि अनुभवी कर्मचारी आणि अधिकारी वर्ग व्यवस्थापक म्हणून आपल्याला नेमावा लागेल. व्यवस्थापनामध्ये अशा पद्धतीची सुधारणा करण्याबरोबरच संचालक मंडळाने व्यवस्थापनाला योग्य त्या दिशादर्शन आणि मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. संचालक मंडळसुद्धा या ठिकाणी अतिशय पारदर्शकपणे काम करणारं असावं. त्याचं बारकाईचं लक्ष ठरलेल्या ध्येय धोरणानुसार संस्थेचं कामकाज होतं आहे की नाही ह्याची बारकाईने तपासणी करण्याची जबाबदारी खरं तर व्यवस्थापनाची आहे. अशा स्वरूपाची जर जबाबदारी काटेकोरपणे पाळली गेली तर निश्चितपणानं प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांचं भविष्यसुद्धा अतिशय उज्ज्वल राहील आणि याबरोबरच ग्रामीण भागातील लोकांना अतिशय चांगल्या स्वरूपाच्या संस्था या सेवा पुरवतील. यानंतर शेवटी जो महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे थकबाकीचे प्रमाण कमी करणे. प्राथमिक सहकारी संस्थांचं व्यवस्थापन जर योग्य रीतीने चाललं, कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने जर प्रामाणिकपणे काम केले, वेळेवरती कर्जाचा पाठपुरावा केला, योग्य कारणासाठी कर्ज वापरले जाते की नाही याची पाहणी केली, योग्य त्यावेळी प्रत्येक संस्थांची आर्थिक तपासणी केली तर निश्चितपणाने थकीत असणाऱ्या कर्जाचं प्रमाण कमी होऊ शकतं. शेतकऱ्यांना वेळोवेळी कर्ज कसं फेडावं, ते फेडल्यामुळे काय फायदे होतील याचं मार्गदर्शन करण्याची जबाबदारी खरं तर या संस्थांनीच पार पाडली पाहिजे. तरच थकीत कर्जाचं प्रमाण कमी होऊ शकेल. आणि थकीत कर्जाचं कमी प्रमाण होण्याकरिता विविध पातळीवरती प्रयत्न होणं हे आवश्यक आहे. आणि यासाठी सर्वात महत्त्वाची जबाबदारी ती म्हणजे बहुतेक राज्यांमध्ये, बहुतेक जिल्ह्यांमध्ये गाव पातळीवरत्या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था, प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था ह्या ज्या डबघाईला आल्या, ह्याच्या बंद पडल्या किंवा आर्थिक अडचणीमध्ये आल्या, याला प्रमुख कारण आहे ते म्हणजे राजकीय हस्तक्षेप. राजकारणासाठी, स्वार्थासाठी संचालक मंडळाने या संस्थांचा वापर केला. हा वापर जर आपल्याला टाळता आला, व्यवस्थापकीय खर्च जर आपल्याला कमी करता आला तर निश्चितपणानं प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था अतिशय कार्यक्षमतेने आणि कार्यतत्पर होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी सोडवण्याचं काम करतील, यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. विविध स्वरूपाच्या संस्था जसं की प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था अतिशय कागदावरती अतिशय आदर्श स्वरूपाच्या संस्था आपल्याला पाहायला मिळते. त्याचं योग्य नियोजन, योग्य त्या नियोजनाच्या अंमलबजावणीने धोरणात्मक निर्णय घेऊन याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न जर सर्वांनी हातात हात घालून केला तर निश्चितपणानं या संस्था भविष्यामध्ये ग्रामीण विकासाची धुरा नीटपणानं सांभाळतील आणि ग्रामीण विकासाबरोबर देशाच्या आर्थिक विकासामध्ये सुद्धा या संस्थांचं योगदान फार मोलाचं राहील, या बाबतीमध्ये कुठली शंका बाळगण्याचं कारण नाही. अशा स्वरूपाने प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था आणि त्याच्या योगदानाचा विचार आपण जेव्हा करतो त्यावेळेला उपाययोजना जर योग्य पद्धतीनं राबवल्या गेल्या तर निश्चितपणानं भविष्य या संस्थांचं चांगलं असेल, या बाबतीमध्ये आशावादी राहण्यास हरकत नाही.
धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबतो आहोत. आभारी आहोत. थँक्यू.